नमस्कार मंडळी. तर इथं मी बनवत होती मटारची भाजी. आता त्यासाठी कांदा, टोमॅटो बारीक कट करून घेतला, कोथिंबीरसुद्धा घेतली, लसूण घेतली, अद्रक घेतला आणि लागणारा सगळा मसालासुद्धा घेतला. त्यामध्ये लाल तिखट, मीठ आणि धना पावडर होती. आता इकडे फोडणी दिली कांद्याची आणि सगळा मसालासुद्धा घालून तो तेलामध्ये परतून घेतला आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये मटर ओतून घेतले आणि मस्त तेलामध्ये परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा टाकली. आता इकडे 2 ते 3 शिट्ट्या काढून घेतल्या आणि मस्त अशी चमचमीत भाजी बनली होती. आता इकडे हा पडला आहे मी डीमार्टमधून आणलेल्या सामानांचा पसारा. आता हे सामान मी ठेवलंच नव्हतं, पण त्याच्या अगोदर तरी काम करण्याअगोदर तरी चहा तर घेतलाच पाहिजे, म्हणून मस्त असा गरमागरम चहा घेतला आणि कामाला सुरुवात केली. आता मला इथं थोडं बोलावंसं वाटतं की स्त्रियांबद्दल. स्त्री ही केवळ कोमल असते असे नाही, तर ती प्रसंगी अत्यंत कणखर आणि लढाऊसुद्धा बनू शकते. कोणत्याही कुटुंबामध्ये जर ती स्त्रियांचा वाटा हा खूप मोठा असतो. एकाच वेळी अनेक भूमिका बजावत असते स्त्रिया, मुलगी, बहीण, पत्नी, आई आणि मैत्रीणसुद्धा. घरातील प्रत्येक सदस्यांची काळजी घेत असताना ती स्वतःच्या स्वप्नांना जोपासत असते. तसंच हे महिलांचं आहे. आता मी इकडे रात्रीची हे धूपबत्ती करून घेतली आणि माझ्या कामाला सुरुवात केली. रात्रीच्या जेवणामध्ये पुन्हा मी शेवग्याच्या शेंगा आणि डाळ बनवली होती. त्यानंतर ही सोयाबीनची भाजीसुद्धा बनवली. मी भाजीचं काही शूट केलं नाही, पण ही मी गरम पाण्यामध्ये अशी भिजत ठेवली होती. त्यानंतर असं जेवणाला सुरुवात केल्यानंतर एका साईडला मी ही डाळ बनवून घेतली शेवग्याची आणि एका साईडला भात बनवला. आता स्त्रियांबद्दल बोलायचं म्हटलं तर स्त्री ही कणखरच असते आणि घरातला मेन पार्ट आणि मेन सदस्यांचा मोठा भाग हा स्त्रीच असते. त्यामुळे स्त्रियांना कुणीही कमी लेखू नका. स्त्रिया ही सगळ्यांना समान म्हणजे घरातल्यांना जसा समान हक्क असतो तसा स्त्रियांना पण द्या, असं माझं मत आहे. आता माझं जेवण बनवून झालं होतं आणि आम्ही रात्री नेहमीप्रमाणे गेलो थोडंसं असंच राऊंड मारण्यासाठी. चला, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? लाईक करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब तरी करा.